तर आषाढी एकादशी निमित्त मुंबईच्या वडाळ्यातील पुरातन विठ्ठल मंदिर देखील आता सजलेलं आहे आणि रात्रीपासूनच भाविकांची विठ्ठल मंदिरात रांग लागलेली आहे। विठ्ठल नामाचा गजर करत भाविक रात्रभर भजन आणि अभंग गाणार आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ही मुंबईमधली दृश्य आहे। वडाळ्यातील 400 वर्ष पुराणं हे मंदिर आहे आणि येथे आज रात्रीपासूनच भाविकांनी खचखचून गर्दी केलेली आहे। भाविक रांग आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। महिला एकीकडे, पुरुष मंडळी एकीकडे, लहानगे देखील या मंदिरामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। या काही भाविक आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार, संवाद साधणार आहोत। कुठून आला आहात आपण? मी माटुंग्यामध्ये रहिवासी आहे। विजय कॉलेजमध्ये मी सर्व्हिसला आहे। या पांडुरंगाच्या दर्शनाला मी रोजच येत असतो। कसं वाटतंय आता उद्या आषाढी आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। एकादशी असल्यामुळं हा मोठा उत्सव आहे पांडुरंगाचा। त्याच्यामुळं खूप आनंद सर्व वडाळा गाव, मुंबई सर्व लोक अगदी भाविक मुंबईमधून अगदी बाहेर गावापासून सर्व झाडून इथे दर्शनाला येतात। कसं वाटतंय आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेला आहात? काय सांगाल, काय नाव तुमचं? हे आमच्या वड्यातलं प्रति पंढरपूर आहे। हा 410 वर्षाचा सोहळा आहे। आषाढी एकादशी सोहळा। या मंदिराला संत तुकारामांनी पाय घातलेला आहे आणि 410 वर्ष मंदिराला होतात। आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही या प्रति पंढरपूर वडाळा नगरीमध्ये जन्मलेलो आहोत। भगवंताकडे एकच मागणं आहे की आमच्या शेतकरी मजुराला सुखी समाधानी ठेवू। जर तो सुखी राहिला तर ही जनता सुखी राहील। म्हणून आमचा जो पोशिंदा आहे त्याला पाण्या वाचून वंचित होऊन देऊ नको, हीच विठूचरणी प्रार्थना करतो। आणि ही येणारी आषाढी एकादशी जशी पंढरपुरात व्यवस्थित जाते तशी प्रति पंढरपूर वड्याच्या मुंबई नगरीत पण व्यवस्थित जाऊ देत अशी मी विठ्ठलचरणी सगळ्या भक्तांच्या वतीने प्रार्थना करतो। जय जय रामकृष्ण हरी। इथे लहानगे देखील आले आहेत। आपण या बाळाला बघू शकतो, त्याने मस्त असा छान असा पोशाख घातलेला आहे। त्याचे वडील देखील सोबत आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत? लहानग्याचं नाव काय? या मुलीचं नाव आद्यांश आहे। हा ॲक्च्युली माझ्या भावाचा मुलगा आहे, माझा पुतणे आहे हा। आद्यांश अंकित खाके। आज एक वारकरीच्या पोशाखामध्ये आद्यांश पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे प्रति पंढरपूर वडाळा, खरं तर हा स्थानिक वडाळा गावातलाच, आणि आज पहिल्यांदा प्रथमच प्रति पंढरपूर वडाळा येथील पांडुरंगाच्या दर्शनासाठी छोटा वारकरी म्हणून आद्यांश इथे आलेला आहे। आणि सर्वांना पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं ही इच्छा प्रकट करतो आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, सगळ्यांना भरभराट दे आणि सुख समाधान दे। पुरुषांसाठी एक वेगळी रांग केलेली आहे, महिलांसाठी एक वेगळी रांग केलेली आहे। सर्वजण व्यवस्थितरित्या येथे आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी आलेले आहेत। कॅमेरा पर्सन दिनेशसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।